जय भीम सगळ्यांना मानाचा जय भीम. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. हा व्हिडिओ आहे 14 एप्रिलचा आणि आत्ताशी मला वेळ मिळाला की हा व्हिडिओ अपलोड करायला. की आम्ही गेलो होतो जयंतीच्या मिरवणुकीमध्ये. तर छान असं मिरवणूक भरलेली आहे. खूप लोक येतात, खूप लोक. दरवर्षी आम्ही जात असतो मिरवणुकीला. तर ह्या वेळेस पण आम्ही गेलेलो आहे. रुपालीचा फोन आलेला मला, आपण ताई जायचं का मिरवणूक? तर म्हटलं हो जाऊया, आपण दरवेळेस जातो तर आता पण जाऊया. तर आम्ही दोघींनी मॅचिंग घातलं होतं, सेम कलर. फक्त तिने ड्रेस घातला होता निळ्या कलरचा आणि मी साडी घातली होती. तर ती छान असं डान्स करत होती गाण्यावरती आणि मी व्हिडिओ काढत होते. ती मला बोलत होती ताई नाचा ना नाचा ना. मी बोलायचे नको, मला माणसाच्यात नाही नाचू वाटत. मला म्हणजे लोक आपल्याकडं बघणार आणि आपण नाचणार असं मला नाही आवडत रस्त्यावर नाचायला. कोणाच्या लग्नात म्हणा, कोणाच्या जयंतीत, मिरवणुकीत, रस्त्यावर मला नाही आवडत नाचायला. ते रूममध्ये आता तुम्ही म्हणाल की तुमचे तर व्हिडिओ सगळे अख्खी दुनिया बघते, ठीक आहे. पण आमचे ते व्हिडिओ आम्ही घरामध्ये शूट करतो आणि त्यानंतर ते व्हायरल होतात. घरामध्ये शूट करताना फक्त मी असते आणि मोबाईल असतो, त्याच्यामुळे काय एवढं हे नाही वाटत मला. पण चार चौघात नाचायचं ते थोडंसं ऑकवर्ड वाटतं, त्यामुळं मी नाही नाचत. रुपालीचा छान चाललेला डान्स. तिला म्हटलं की तू नाच बिंदास, मी काढते तुझा व्हिडिओ. आणि आम्ही हे व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोडसुद्धा केलेले आहेत. इन्स्टावरती छान व्ह्यूज वगैरे आलेले आहेत, छान गाणी लागलेली. आणि हे गाणे एवढं मला डान्स जरी करायचं म्हटलं ना तरी मला एकदम असं गाणे हे झाले पाहिजेत, असे मनाला लागले पाहिजेत. असं DJ वगैरे छान होते गाणे सगळे, पण ते मला कुठेतरी असं हे वाटतं, लाज वाटल्यासारखं नको. आणि त्यात माझे मिस्टर, आमचे भाऊजी मागे उभे राहिलेले, त्याच्यामुळं ना लय लाज वाटत होती. नको बाबा नाचायला, की हे काहीतरी बोलतील. पण रुपाली बोलायची ताई नाचा ना तुम्ही, मी काढते व्हिडिओ. मी बोलायची नाही नंतर चांगलं लागू दे गाणं, मग नंतर नाचते, आता नको नाचायला. तर असं करत करत आम्ही मिरवणुकीमध्ये थांबलो. छानपैकी मिरवणूक होती मोठी. आम्ही अर्ध्यापर्यंतच गेलो. त्यानंतर मस्त असा व्हिडिओ काढलेला मी. छान वाटतं, अभिमानाचा क्षण असतो. पण मला आवडत नाही नाचायला असं माणसांच्यात, कारण लोक बघत असतात आपल्याकडं. मागची माणसं पण बघत असतात, अरे काय चाललं आहे. तर रुपाली जे व्हिडिओमध्ये नाचत होती ना, त्या व्हिडिओमध्ये बघा तो पाठीमागचा माणूस कसा बघतोय. मग त्याच्यामुळं थोडंसं ते लाज वाटल्यासारखं वाटतं. की म्हणजे नाही का, येतात लोक पण काही लोक नाचणारे असतात, काही लोक फक्त ऑब्झर्वेशन करत असतात. अरे कोण कसं नाचते, कोण कसं नाचते. काही लोक नुसतं नावं ठेवायला असतात. त्याच्यामुळं असं वाटतं की नको बाबा जाऊ दे. तर ती कुठंतरी असं वाटतं. तर आमच्या दोघींनी मॅचिंग किती छान असं घातलेलं आहे. छान वाटत होतं मिरवणुकीमध्ये जायला, नटून थटून मस्तपैकी. तर आता झालं आहे आमचं नाचून. त्याच्यानंतर आम्ही अर्ध्यातूनच बाहेर पडलो, कारण खूप लांब मिरवणूक असते. सकाळ 6 वाजता संध्याकाळी निघते ती, रात्री 12 वाजता परत तिथं बुद्ध विहाराकडे येते. आम्ही पाणीपुरी खायला आलोय. प्रसिद्ध पाणीपुरी कामोठ्यातली. थांबा की आम्ही नको येऊ. नाही थांबा ना, 5 मिनिटात पाणीपुरी खाऊन. एक दिवस तरी एकटं राहिलं ना तरी पण. वेदन पण आलाय इथं, या बारक्या दोघी पण आल्या. तिकडे बघ ना, तिकडे बघ ना वरती. अरे इथून कुठे एवढं कष्ट कशाला. पाणीपुरी खायचं थांबलोय आम्ही. मिरवणुकीतून आलो आम्ही अर्ध्यातूनच, कारण पाय दुखायला लागले म्हणून. दर्शन घेतलं इथं बुद्ध विहाराला. मी म्हणलं होतं एवढं लवकर जायचं, पण येतानाच पाय दुखायला. मावशी कशा आहेत तुम्ही? खूप दिवसातून आल्यात व्हिडिओ मध्ये. मस्त आहे ना, खूप छान असते एकदम असं मस्त. आणि रुपाली किती नाचत होती. रुपालीला नाचली, त्रिशा पण नाचली. रुपाली छान नाचली. काय नाचलं, काय दुखायला लागले. पण वारा आलो होतं जयंती. डान्स करायला आवडतं, पण ह्यांच्यामुळे मी नाचत नाही. डान्स करायला मला पण आवडतो, पण ते कसं आहे हे पाहिजे मला. ते तिची आवडती मुझी
पाहिजे आणि गाणं आवडतं. आवडतं पण पाहिजे आणि लोक रस्त्याने अशी बघतात नुसते असे. मग काय मग त्याच्यामुळे आणि मागचे पण बघणार पण आता मला नाही बाबासाहेब आवडत. सगळेच आनंद घेतात. डान्स करण्याचा एक आनंद घेतात. तो एकच दिवस असतो तुम्हाला प्रावेशिक जयंतीचा. एन्जॉय करायचा आणि असतं असं पण तुम्ही नाचू नाही शकत रोडवर. तर जयंतीच्या दिवशी नाचू. पाण्याचा भाव तर वेगळा. आमचं फक्त आमचा मोबाईल पाहिजे पुढं मग आम्ही नाचणार. आणि मला कसं आपण एवढं इंस्टाग्रामवर काढतो म्हटल्यावर काय नाही वाटत. नाही पण जयंतीत तुम्ही भरपूर नाच गाण्याचा आनंद घेतलाच पाहिजे. घेतला तरी पण थोडासा. आणि गर्दी खूप होती. घाम झाला आणि रस्त्याने चालायला पण येत नव्हते. लय आता किती 9:30 वाजता घाबरट आल्यासारखं असं झालं. हो. पॅक झालं. एकदम जाम. पुढं वळायला जागा नाही मागं पण मागं आम्ही पॅक मधूनच आलो. आम्ही पहिल्यापासून होतो ताई, तुम्हीच मधून आले तरी. हा ह्या पहिल्यापासून आले मी मधून आले कारण आम्ही जेवण वगैरे करायला हे ते वेदांचं आवरायचं होतं माझं घरी गेलं. त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला. लेट झालं. आम्ही आमच्या चौकापासूनच बिल्डिंगच्या खालूनच होतो. तयारी तर केली. 6 वाजता तर थोडा यायला उशीर झाला. पाणी भरलं होतं. हा पाणी वगैरे भरलं समीक्षाने भरलं. आम्हाला भांडे किती वाजले? घरी गेलो. आता वाजले 9:30. खेळायला किती वेळ मुझे तीखा तुला कसं मीडियम. तर मिरवणुकीतून आल्यानंतर आम्ही इथं थांबलेलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी कारण खूप दिवसानंतर रुपाली पण भेटली आणि मी पण भेटलो आम्ही आणि मावशींना पण खूप दिवस झाले भेटलेलो कारण त्या एक दिवस पहिल्यांदा जेव्हा आल्या होत्या तेव्हाच आल्या होत्या घरी. त्यानंतर काय आले नाही भेट वगैरे काहीच नाही झालं. मी पण नाही तिकडे गेले. तर आत्ता डायरेक्ट जयंतीमध्ये भेटलो तर मग त्यांना म्हटलं की आता हे कधी येत पण नाहीत आणि काहीच नाही त्याच्यामुळं म्हटलं आता इथं आपण थांबलो तर पाणीपुरी तरी खावी. मग सगळ्यांनाच म्हटलं पाणीपुरी चारते आता मी आणि सगळ्यांना मी घेतलं पाणीपुरी आणि म्हटलं आता खावा कारण घरून आम्ही जेवण करून वगैरे आलतो पण आता मिरवणुकीतून तेवढं चालत वगैरे गेलो. त्यानंतर थोडंफार नाचणं वगैरे झालं. सगळं जिरल्यासारखं झालं आणि आता किती वाजले माहिती आहे का 8:30 पावणे 9 झाले होते. तर म्हटलं की नको मग परत थोडंसं खाऊन घ्यावं म्हणजे पाणीपुरी जरी खाल्ली तर मग थोडंसं पोटाला आधार होतं आणि सगळ्यांचंच होऊन जातं एक प्रकारे बाहेर आल्यानंतर एन्जॉय एक प्रकारे. त्यासाठी आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्लं. मावशीला म्हटलं तर तुम्ही पण घ्या तर मावशी म्हणायच्या नको मला नको मला नाही आवडत असं तसं. तर म्हटलं नाही खाऊन बघा कसं लागते बघा टेस्ट करून. रुपालीने त्यांना चारले होते पण त्यांना काय आवडली नाही एका ठिकाणची पण म्हटलं ठीक आहे खाऊन बघा. अजून त्यांना जाऊन जेवायचं होतं. स्वयंपाक वगैरे करून झाला होता पण जेवण करायचं बाकी होतं. आमचं जेवण करून आम्ही आलो होतो कारण ते डाएट वगैरे असतं त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांचं डाएट आहे म्हणून ते नाही खाते पाणीपुरी. नाही तर बाकीच्या सगळ्यांनी आम्ही पाणीपुरी घेतली होती. तर पाणीपुरी झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि त्यानंतर मग निवांत जेवण वगैरे अगोदर केलं होतं त्याच्यामुळे निवांत होतं. तर आता चला आम्ही थोडंसं एन्जॉय केलं पाणीपुरी वगैरे खाल्लं. खूप दिवसानंतर एकत्र भेटून खूप छान वाटलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.